नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पशुपालक मित्रांनो, आपण बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहितले, शेळीपालन, कुक्कुटपालन, इतर व्यवसायाचे। तर मित्रांनो, आज आपण गावरान कुक्कुटपालनविषयी माहिती पाहणार आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय, तुम्हाला शेड दिसतंय। तर जवळपास 1200 स्क्वेअर फुटाचं हे शेड आहे आणि त्याच्या पाठीमागे जवळपास 20 गुंठ्यामध्ये संपूर्ण मुक्त संचारमध्ये गावरान कुक्कुटपालन आहे आणि तब्बल सध्या 500 ते 700 कोंबड्याचं हे गावरान कुक्कुटपालन आहे। यांच्याकडे गावरान जातीच्या प्युअर कोंबड्या आहेत आणि त्याचे जे पिल्ले आहेत तर गावरान कोंबड्या बसून, जसं की आपल्या जुन्या काळामध्ये पहिले आपले जे लोक होते खुराडा करायचे आणि त्यामध्ये कोंबड्या ठेवून म्हणजे अंडे जे आहेत तर उबवणं त्यांचं असायचं। आता काय मशनीद्वारे म्हणजे आपण पिल्ले पाहतो, रेडीमेड पिल्ले पाहतो, मग त्याची मर वगैरे जास्त आहे। आता गावरान जे आहे, आपल्याला गावरान पाहायला भेटत नाही, गावरान खायला भेटत नाही। तर हे जे गावरान दुर्मिळ होत चाललेलं, तर हे कुठंतरी जपलं पाहिजे या हेतूने हे गावरान कुक्कुटपालन आहे। भारी असं कुक्कुटपालन आहे। तर आपण पाहूया गावरान कुक्कुटपालनविषयी माहिती। त्यांच्याकडे पिल्ले पण भेटतात। तर कसं हे शेडची रचना आहे, गावरान कुक्कुटपालनची सुरुवात कशी झाली, गावरान कुक्कुटपालन जर करायचं असेल तर आपण सुरुवात कशी केली पाहिजे, संपूर्ण यशोगाथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। तर चला मित्रांनो, पाहूया सविस्तर माहिती। चला। तर नमस्कार सर। नमस्कार सर। जे आपल्याला प्रेक्षक पाहतात त्यांना प्रथमतः आपला परिचय द्या। सर, माझं नाव रसूल बादशाह शेख, राहणार शिरापूर, गात, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड। बरं सर, जी हे जे आपलं गाव आहे, प्रॉपर आपलं गाव कुठं आहे, आपला ॲड्रेस म्हणजे इथं कसं येऊ शकतो आपण? प्रॉपर आपलं गाव आहे नारायणगड। नारायणगडच्या पाशी 3 किलोमीटरच्या अंदाजावर पौंडूळ नंबर 3 आहे आणि तिथून आपलं 2 किलोमीटर गाव आहे। तर सर, जी आपल्याकडं ज्या कोंबड्या आहेत, गावरान कोंबड्या, किती पक्षी आहेत आपल्याकडे सरासरी? सर, आपल्याकडं 500 ते 600 पक्षी आहेत, पूर्ण लहान मोठे धरून। तर आम्हाला सांगा, कारण कसं आहे की आपण कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं तर कुठल्या तरी बेसवरती व्यवसाय चालू करत असतो। म्हणजे कुठून तरी माहिती घेतो किंवा कुठंतरी पाहतो किंवा आपल्याला काहीतरी अनुभव असतो। तर आपल्याला कशी कल्पना सुचली की आपण हा व्यवसाय करायचा? कारण अनेक व्यवसाय आहेत, गायपालन, शेळीपालन किंवा इतर व्यवसाय आहेत, लोक पुण्या मुंबईला जातात, नाही का? बरोबर आहे का? तर तुम्ही हा व्यवसाय का चालू केला, कसा चालू केला, सुरुवात कितीपासून केली? विषय असा आहे सर की आमचं शेतकरी कुटुंब असल्यापासून पहिल्यापासून आजी आजोबा वडिलापासूनच आपल्याकडे कोंबड्या आहेत आणि पहिल्यापासूनच आपण करत असतो, ह्या गोष्टी करत आलेलो आहेत। आणि मग नंतरच्या काळामध्ये थोडंसं माझं शिक्षण झाल्यानंतर आमच्याकडे हा तुम्हाला पिंजरा दिसत असेल, हा पहिल्यांदा बऱ्याच दिवस मध्ये खंड पडल्यानंतर वडिलांनी परत काय केलं की हा पिंजरा आणला आणि रानामध्ये ठेवला। याच्यामध्ये आपण पहिल्यांदा 10 कोंबड्यापासून स्टार्ट केलेलं होतं ह्या गोष्टी। आणि मग नंतर जसं जसं सुचत गेलं आणि त्याचे बेनिफिट्स आपल्या लक्षामध्ये यायला लागले, तसं तसं आपण ह्या गोष्टी वाढवत गेलेलो आहे। तर सरजी, आता तुम्ही सांगितलं की हा पिंजरा आणि 10 कोंबड्यापासून तुम्ही सुरुवात केली। तुमच्याकडे हे शेड आहे, जवळपास 1200 स्क्वेअर फुटाचं आपलं शेड आहे। त्या पाठीमागे 20 गुंठ्यामध्ये तुम्ही जाळी बनवलेली। तर आपण आता जिथं उभा आहेत, तुम्ही सांगितलं की या ठिकाणी पण कोंबड्या होत्या। तर हे कसं, म्हणजे तुम्ही इथून कसं केलं होतं? पहिल्यांदा आपण काय केलं, ह्या साईडला जे दिसतंय का तुम्हाला, तर ह्या साईडला आपला लांब पिंजरा ठेवलेला होता। हा जो दिसतो ना इकडला पिंजरा, तर हा तिकडे होता। हे ज्या गोण्या दिसत आहेत का तुम्हाला, ह्या गोण्याजवळ ठेवलेला होता आणि त्यामध्ये 10 कोंबड्या असायच्या आणि दिवसभर आपण खायला टाकायचो आणि संध्याकाळी म्हणजे 3, 3:30, 4 वाजता आपण त्यांना मोकळं सोडायला द्यायचो। मग ते मोकळ्या सोडून नंतर मग त्या खुड होत गेल्या, मग खुडूक होऊन आपण त्याला बसवत गेलो आणि त्या पद्धतीने आपण त्या गोष्टी वाढवत गेलेलो आहे। सर जी, आता आपल्याला जे शेड आहे त्या शेडची रचना एकदा दाखवा आणि शेडच्या मध्ये तुम्ही कसं कसं टेक्चर वगैरे केलंय ती परिपूर्ण माहिती द्या। चालते सर, चालेल या। तर सर बघा, आपण अगोदर स्टार्ट केलं होतं हे शेडचं बांधकाम। ज्यावेळी स्टार्ट केलं होतं तर आपल्याला इथं डब्बर दिसत असेल पहा। अगोदर आपण इथं खड्डे खाणले होते या पोलसाठी आणि नंतर पोल रवून कमीत कमी 2-2 फुटाचे पोल रवून आपण काय केलं, त्याच्यामध्ये पोल वर आणला आणि एकदम बेस्ट क्वालिटीचा अँगल वापरलेला आहे याच्यामध्ये। आणि मग खालून बांधकाम आपण डब्बरचं केलेलं आहे। हे डब्बरचं बांधकाम करण्याचा उद्देश एकच की इथं मुंगसाचा आणि म्हणजे घुशीचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपण इथं म्हणजे इटाचं बांधकाम आणि हे प्लास्टर वगैरे हे जे दिसतंय इथपर्यंत आपण इटाचं बांधकाम केलेलं आहे, वीट बांधकाम। तिथून खाली आपण 2 ते 3 फूट डब्बर केलेलं आहे
आणि 3 फुटाची ही जी भिंत दिसते तुम्हाला, तर ही आहे वीट बांधकाम आणि याला प्लास्टर करून याच्यामध्ये जाळी आपण एक अर्धा फूट जाळी याच्यामध्ये रवून वरती 6 फूट पूर्ण जाळी आपण याच्यामध्ये रवलेली आहे. मग हे एकदम स्ट्रक्चर असं कडक झाल्यामुळं आपल्याला म्हणजे मुंगस उंदीर वगैरे काय मध्ये जाऊ शकत नाही, एवढं पॅक आपण ते केलेले आहेत त्या गोष्टी. आणि मधलं मग मी या तुम्हाला दाखवतो मधलं स्ट्रक्चर कसं आहे. तर या शेडमध्ये हे जे दिसतंय सर, हे नंतर आतमधून पण आपण एवढे एकदम पत्रा पण एकदम बेस्ट क्वालिटीचा वापरलेला आहे. पत्रा बघा. आणि तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आपण त्यांच्या शेडमध्ये आलेलो आहोत आणि शेडची रचना जर तुम्ही पाहितली, आता आपण बाहेरून पाहितलं शेड कसं आहे काय, तुम्ही जर इथं पाहितलं मित्रांनो तर तुम्हाला इथं सिमेंट कॉन्क्रीट केलेलं दिसतं. सिमेंटने पूर्ण म्हणजे पॅक केलेलं आहे. इथं जवळपास 4 म्हणजे 5-6 बोटाचं अंतर आहे आणि बाहेरून पण 5-6 बोटाचं. ह्याच्यावर बाय चान्स कोंबडी पण बसू शकते. आणि तुम्ही ही जर जाळी बघितली तर एकदम टाईटमध्ये आणि बाहेरून ग्रीन कपडा लावलेला आहे. आणि इथं खाली जर बघितलं तुम्ही तूस टाकलेलं आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावरान कोंबडी ही कधीही अशी खाली जागेवर जमिनीवर बसत नाही. तुम्ही इथं जर बघितलं प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक गावरान कुक्कुटपालनामध्ये आपण पाहतो की कोंबड्यांना बसायसाठी असं बनवलेलं असतं सिस्टम, बांबू बांधलेले असते, तर असं पायऱ्या केल्यासारखं असतंय. यावर रात्री मस्त पक्षी बसतात, आरामात बसून आराम करतात. तर सरजी मला सांगा की समजा आता आपले जे प्रेक्षक पाहत आहे, बऱ्याच लोकांचं महत्त्व म्हणजे कमेंट असतात की शेडची रचना आपण बघतो, बरेचसे जे शेड बनवतात तर जुन्या काळातले पद्धत असते. काही लोकांनी काय केलेलं असतं, जुन्या काळातले शेड बनवलेले असतात, म्हणजे कुणी वाड्याच्या ह्याच्यापासून बनवलेलं असतं, कुणी पाचराटापासून बनवलेलं असतं, कुणी आपलं डायरेक्ट जशी त्यांची कुवत आहे त्यानुसार शेड बनवलेले असतात. तुम्ही सांगितलं की तब्बल तुमचं 1200 स्क्वेअर फुटाचं हे शेड आहे. 1200 स्क्वेअर फूट म्हणजे ह्यात अंदाजे किती कोंबड्या बसतात? अंदाजे याच्यामध्ये आपल्याला गावरान पूर्ण कोंबड्या बसतील पहा, याच्यामध्ये 3 ते 4 हजारापर्यंत पूर्ण बसू शकतात त्यांची क्वांटिटी. बरं सरजी, आता तुम्ही इथं तूस वगैरे टाकलंय, हे सिस्टम आपण बघितलं, हे पॅक केलेलं. आता बरेच काय होतं, शेतकरी म्हणजे असा खर्च करतात, तुम्ही जसा खर्च केलाय. पण तुमचं मला एक आवडलं की तुम्ही जे इथं खाली ह्याला बनवलेलं आहे, म्हणजे जे सिमेंट वगैरे लावलेलं आहे, यापासून एक असा फायदा होतो की आपले जे बाहेरून येणारे मुंगस आसन, बोका आसन, त्याच्यापासून एकदम बचाव होतं. किती जरी उकरीलं तर ह्यानी म्हणजे धोका होत नाही. तुम्ही ह्या खर्चासोबत हे पण खर्च भारी केलेला आहे. बरेचसे शेतकरी काय असतंय, असा खर्च करतात वरून, ही जाळी डायरेक्ट खाली टेकलेली असती, इथं काही बनवलेलं नसतं. मग त्यांचं म्हणणं असतं की आमच्या कोंबड्या खाल्ल्या, आमच्या बोक्याने खाल्ले, कुणाचं काय म्हणजे असं काही जंगली प्राण्यापासून धोका राहतो. आणि मग ते काय करतात, हे कुक्कुटपालन जे व्यवसाय ह्याला नाव ठेवायला चालू करतात. काय नाही आम्ही चालू केलं तर हे परवडतच नाही, एवढा खर्च केला, कोणी 8 लाख केला, कोणी 5 लाख केला. तुमची सिस्टम भारी आहे. तुम्ही ही संकल्पना कशी घेतली, कुठून हे शेड वगैरे रचना पाहितली होती, कसं काय नेमकं? आपण पहिल्यांदा बरेचसे शेड पाहितले होते. आणि काय आहे ना, आपलं शेतीमध्ये असल्यामुळं हिंस्र पशु शेतामध्ये वावरतात, त्याच्यामुळे त्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्यालाच ही संकल्पना सुचली होती की आपण, आणि आपल्याला गावरांमध्ये करायचं होतं. त्याच्यामुळं आपण काय केलं की बाबा याच्यामध्ये विटाचं बांधकाम केलं, त्याला प्लास्टर केलं, त्यामध्ये जाळी रवली. म्हणजे उद्या आपण जर कुठं गेलो आणि शेड जरी आपण उघडलं नाही तरी बी आपल्या ह्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित राहायला पाहिजेत आपल्याला वापस येईपर्यंत. नाहीतर आपण जर व्यवस्थित बनवलं नाही तर आपला एक माणूस इथं ठेवावा लागतो स्पेशल. असं आहे. म्हणजे आता हे संपूर्ण केलं तिथे एक माणसाची गरज पण नाही म्हणावं अशी समजा. आता काही गरज नाही, आवश्यकता. बरं. आणि आपलं हे जे तुम्ही शेड बनवलेलं आहे, हे शेडचा सरासरी खर्च किती आला आपल्याला? मला या शेडचा सरासरी खर्च 5.5 लाख रुपयापर्यंत गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे बाकीच्या गोष्टी, बांबू वगैरे ह्या गोष्टी, परत बाहेरून जाळी आपण मारली पूर्ण 15 गुंठ्याला, तर हा वेगळा खर्च आहे. सरजी, आता आपल्याकडं तुम्ही सांगितलं एक 500 ते 700 पक्षी आहेत तुमच्याकडं, लहान मोठे. तर आता आपण तुमची जी जाळी आहे बाहेर, जाळी तुमचा जे मोकळा पेस आहे ते पाहूया आणि संपूर्ण परिसर आम्हाला दाखवा. चालते. स्टॉप करा. तर शेतकरी बांधवांनो, पाहू शकता की आपण त्यांचं जे मुक्त संचारमध्ये जे जाळी वगैरे बनवलेली, तर ह्या मोकळ्या पेसमध्ये सध्या आपण बसलेलो आहोत. पाठीमागं जर तुम्ही पाहितलं तुम्हाला कोंबड्या चरताना दिसत आहेत आणि एक आंब्याचं झाड आहे पलीकडे. आता आपण शेडची रचना पाहितली तर हे जवळपास त्यांचं 20 गुंठ्यामध्ये हे पूर्ण कंपाऊंड त्यांनी केलेलं आहे. तर आता आपण सरांकडून सविस्तर माहिती पाहू, ह्या कंपाऊंडला खर्च किती आला,
कोंबड्यांना कशी त्यांनी म्हणजे खाद्याचं त्यांचं नियोजन कसं असतंय, दररोजची जे दिनचर्या कशी असते, समजा कोंबड्यांचं सकाळी सोडणं, त्यांना काय खाद्य दिलं जातं, अंड्याची विक्री कशी केली जाते, त्यांच्याकडे जे कोंबड्या आहेत त्या कोंबड्यांची विक्री कशी केली जाते, विक्री करत असताना तर ते पक्षी केवढ्याला देतात, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसंच की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की आपण कुठलाही व्यवसाय केला त्यामध्ये चढ उतार असते, तर म्हणजे डायरेक्ट असं की आपण एखादा व्यवसाय चालू केला आणि आपल्याला नफा होईल असं नसतं, कधी कधी लॉस पण होतो आणि तो लॉस झाल्यानंतर ते कसा सहन करायचा, सगळ्या गोष्टी हे व्यवसाय जर करायचा असेल तर हे आपल्याकडे असल्या पाहिजेत. तर सरांकडून आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी म्हणजे नवीन ऐकाय भेटल्या किंवा काय गोष्टी म्हणजे असते असं तुम्ही कमेंट करा की तुम्हाला काय वेगळं वाटतंय नेमकं, तर पाहूया. तर सर आम्हाला सांगा की आता तुम्ही सांगितलं तुमच्याकडे जवळ 500 ते 600 पक्षी आहेत, तर संपूर्ण गावरान जातीचेच पक्षी आहेत का आपल्याकडे? आपल्याकडे प्युअर गावरान जातीचे पक्षी आहेत आणि हे आपले घरगुती पूर्ण पक्षी आहेत. आपण जे वाढवलेली ही जी क्वांटिटी दिसते तुम्हाला पाठीमागं, तर ही पूर्ण आपल्या घरची ब्रीड आहे पूर्ण. तर तुम्ही सांगितलं की तुम्ही 10 कोंबड्यापासून सुरुवात केलेली, पण कसं होतं काही जे शेतकरी असं आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ पाहतात, मग काय होतं, मग चला ह्यामधलं पैसा आहे, आता संपूर्ण आपला व्हिडिओ बघत आहेत म्हणजे यशोगाथा पाहतात शेतकऱ्यांची, आणि एखाद्यात 1000 पक्षी आणणं किंवा लय मोठी जाळी मारणं म्हणजे करिअरच्या दृष्टीने पाहतात आणि चालू करतात. तर तुम्ही सांगितलं की तुम्ही 10 कोंबड्यापासून सुरुवात केली, तर सर जी हे 10 कोंबड्यापासून आपण संपूर्ण बनवलेलं? सर आपण 10 कोंबड्यापासून पहिल्यांदा चालू केलं, त्यानंतर आपण हळूहळू वाढवत गेलो. आपल्याकडे ज्या खुडूक कोंबड्या बसायच्या त्याच अंड्यावरती आपण बसवायचो, त्या पद्धतीने आपण पुढं वाढत गेलो आणि जशी जशी क्वांटिटी वाढलेली दिसली आपल्याला किंवा हे आता हे मोठ्या स्वरूपामध्ये आपण करू शकतो. आणि आपल्याकडे पिंजऱ्यामध्ये आपण जास्ती काय पिल्लं ठेवू शकत नव्हतो किंवा कोंबड्या पण ठेवू शकत नव्हतो. त्यानंतर आपण काय केलं की बाबा आता आपण आपल्याला शेड मारायला पाहिजे, त्या हिशोबाने मग हे 1200 स्क्वेअर फूटचं शेड आपण मारलेलं आहे. आणि त्यानंतर परत आता कोंबड्याला एकदम व्यवस्थित बसायला स्पेस वगैरे भेटतो आणि हे आपण इकडं आता जाळी मारलेली आहे, जाळी वगैरे मारून त्यामध्ये सोडल्यामुळं आणि व्यवस्थित फिरायला वगैरे भेटल्यामुळे पक्ष्यांना त्यांचे परत अंड्याचे देण्याची क्षमता पण वाढलेली आहे आणि एकदम तंदुरुस्त पण ते राहत आहेत याच्यामध्ये. सर जी कसं आहे, आता तुम्ही सांगितलं की एवढ्याशा छोट्या पिंजऱ्यामध्ये एवढ्या काय कोंबड्या बसू शकत नाहीत, कुणाचं बी असतं, व्यवसायाची सुरुवात छोटेखानीच करावं लागती. पण आता काय फॅड आलं आहे कुठलं बी, तर ते न करता शेतकऱ्यांनी अशीच प्रेरणा घेऊन असंच सुरुवात करायला पाहिजे. आणि तुमच्याकडं जवळपास 20 गुंठ्याचं हे क्षेत्र तुम्ही गुंतवलं आहे, तुम्ही एवढं मोठं शेड केलं आहे, साईडने जाळी मारली आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तुम्हाला म्हणजे कसं वाटलं की यायला आपण हे वाढवायला पाहिजे, ह्यामध्ये काय तुम्हाला बेनिफिट नेमका काय वाटला? सर आपण ज्यावेळेस 10 कोंबड्या केल्या त्यानंतर वाढत जे गेले आणि त्याचे जे अंड्यासाठी ना अंडे दर दिवस 5, 6, 4, 5 असे निघत होते आणि आपण घरच्या घरी आपण त्या गोष्टी भागवत गेलो. पण नंतरून आपल्या ज्यावेळेस कोंबड्या परत जास्ती वाढल्या तर आपण परत बी एक मोठी जाळी घेतलेली, ती मध्ये आहे. तर त्यानंतर वाढल्यानंतर 50 कोंबड्या झाल्या आणि त्यानंतर आपल्याला अंड्याची क्वांटिटी 12-15 व्हायला लागली आणि मग आपण काय करायला लागलो, ते सेल करायला लागलो. आणि ते सेल होत गेल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की बाबा हे जर मोठ्या प्रमाणात आपण जर केलं तर याच्यामध्ये आपल्याला नफा होऊ शकतो किंवा आपण पूर्ण वेळ हे शेतीला जोडधंदा हा करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, लय मोठ्या प्रमाणावर करण्यापेक्षा तुम्ही छोट्या गोष्टीपासून चालू करा किंवा छोट्या क्वांटिटीपासून चालू करा आणि ती क्वांटिटी तुम्ही वाढत राहा. वाढल्यानंतर किंवा स्वतः केल्यानंतर त्यामध्ये अनुभव येत चालतात. अनुभव आल्यानंतर माणसाला मग 1 खटी आणायची किंवा 1000 पिल्लं किंवा 2000 पिल्लं करायची काही आवश्यकता लागणार नाही. कारण तुमच्याकडे जर 50-100 जर कोंबड्या असतील तर त्या कोंबड्याचं उत्पन्न घेत तुम्ही पुढं वाढवू शकता. पण 1 खटीच तुम्ही डायरेक्ट जर एखाद्या शेतकऱ्यांनी घेतल्या त्याला अनुभव नसतात. अनुभव नसल्यामुळं मग ते काय होतं, पिल्लं वगैरे दगावणं, ह्या गोष्टी, कोणती लस द्यायची, काय करायचं, ह्या गोष्टी त्याचा अनुभव नसतो. त्याच्यामुळे कोणी पण चालू करताना ते छोट्या क्वांटिटीने चालू करावं. सर जी तुम्ही आता उल्लेख केला की व्यवसायामध्ये पिल्ले दगावणं हे म्हणजे हे प्रकार कुठं बी चालूच असतात, तर तुमच्याकडं तुम्ही जे आता क्वांटिटी वाढली तर यामध्ये पिल्ल्याला तुम्ही लस वगैरे कसं काय नियोजन असतं तुमच्याकडनं? सर आपण काय करतो, 7 दिवसाचं पिल्लो जर झालं तर 7 दिवसाची पहिली लस देतो आपण
आणि 14 दिवसाची एक लस देतो, लासोटा आणि गंभोरा. आणि त्या 2 लस दिल्यानंतर आपण त्यानंतर 1-2 महिन्यांनी काय करतो की त्याला R2B किंवा R2B देतो सरासरी, म्हणजे ते फॉलपॉक्स नावाचा जो रोग आहे. आणि मग एवढ्या लस दिल्यानंतर ह्या पिल्लांना एवढ्या काय लसीची आवश्यकता लागत नाही. एवढ्या 2 मेन लस दिल्या ना, हे फक्त काय झालंय त्याचं की गावगावा झालेला आहे, एवढ्याच लस द्या तेवढ्याच लस द्या, याचं काही लागत नाही. फक्त एक स्पेस पाहिजे तुमच्याकडे व्यवस्थित, तुम्ही व्यवस्थित त्यांना खाद्य वगैरे दिलं, त्याला रोग येत नाही काय नाही. हे गावरान पक्षी येते, बरोबर आहे. त्याच्यामुळे याचं लसचे तेवढ्याच 2 देतो आपण त्यांना लस. तर आता कसं आहे, कुठला व्यवसाय करायचं म्हणलं की त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते, आणि व्यवसाय करायचं म्हणलं की आपण काय बघतो की हा व्यवसाय आपण सुरुवात करतो, या व्यवसायामध्ये आपल्याला असं बेनिफिट राहील, म्हणजे कुठल्या ना कुठल्या विचार करून आपण ते व्यवसायामध्ये उतरत असतो. आता तुम्ही सांगितलं की 4-2 अंडे विक्री व्हायला लागले, आपल्याला वाटलं आता आपण वाढलं तर अजून आपल्याला ह्यात पैसे म्हणजे जास्त भेटतील. तर तुमच्याकडे म्हणजे जे कोंबड्या आहेत, तर कोंबड्यामध्ये मांस विक्रीसाठी तुम्ही हे नियोजन केलं आहे का तुमच्याकडे अंडे विक्री, तुमच्याकडे मार्केट सगळ्यात जास्त कसं आहे, किंवा काही ठिकाणी कसं असतं, काही आता म्हणजे आपण बघतो व्हिडिओमध्ये बघतो किंवा असे बरेचसे फार्म आहेत की त्या ठिकाणी पिल्ल्याचा व्यवसाय चालू आहे, आमच्याकडे गावरान पिल्ले मिळतील, आमच्याकडे अंडे मिळतील, असं फलक वगैरे लावतात आणि चालू करतात. आणि सर्रास म्हणजे आपल्याला कोणाला नाव वगैरे नाही ठेवायचं, पण बऱ्याच ठिकाणी काय होतं आहे की आमच्याकडे समजा गावरान कोंबड्याखाली ठेवलेले अंडे असतात, गावरानच अंडे असतात, आणि त्यामध्ये पिल्ले तयार करून तुम्हाला भेटतील असं म्हणतात. तर बऱ्याच ठिकाणी आपण कुणाचं नाव समजा ह्यामध्ये उल्लेख बी करू शकत नाहीत. तिथं असा प्रकार व्हायला लागला आहे, इथं दाखवतात 10च पिल्ले आणि मसनेमध्ये पिल्ले तयार करून ते शेतकऱ्यांना विकतात, आणि नवीन शेतकऱ्यांना अनुभव नसतो. नवीन शेतकरी व्हिडिओ बघत येत 4 झालेले असतात आतून की आहे आपल्याला आता व्यवसाय करायचा, ह्यामध्ये लय पैसा आहे चला. मग त्यांनी सुरुवातीला पैसा भांडवल तयार केलेलं असते, मग कुठंतरी व्हिडिओ बघून जातात, मग पक्षी घेतात, नेतानीच काहीतरी 10-20 पिल्ले मरतात, पुन्हा घरी गेल्याच्या नंतर पिल्ले मरतात, काही लस नसते दिलेली, गावरांमध्ये कुठल्या वेगवेगळ्या जाती म्हणजे मिक्स केलेल्या असतात, म्हणजे असे प्रकार घडतात. म्हणजे ते आपल्याला शेतकऱ्यांना सांगायचं आहे. तर तुमच्याकडं समजा काही लोकांनी आता तुमचा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहताय, तुमची हे एवढं मोठं शेड रचना, आपण कोंबड्या पाहणार आहेत, सगळी परिपूर्ण माहिती पाहणार आहेत. तर तुमच्याकडं समजा एखादे शेतकरी किंवा नवीन तरुण म्हणजे नाही का शेतीला जोडधंदा करणारे आपले शेतकरी वर्ग असतोय, ते व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याकडेच येतात पक्षी न्यायला. तर तुमच्याकडे जर कोणी पक्षी न्यायला आले तर हे पक्षी किंवा तुम्ही पिल्ले विक्री करू शकता, कसं काय? हो सर, आपण कोंबडी खालीच पिल्ले करतो, म्हणजे आपण एक तर मोठ्या प्रमाणात करत नाहीत, पण जी पण क्वांटिटी 100-200 पर्यंतच देऊ शकतो आपण लोकांना. पण आपण पिल्ले विक्री पण करतो, अंडे पण विक्री करतो, दोन्ही पण गोष्टी करतो आपण. फक्त मांसाला कोंबडी आपल्याकडे भेटत नाही, कारण जे अंड्यासाठी आपण हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता ह्या 20 गुंठ्यामध्ये तुम्ही ही जे तार कंपाऊंड केलेलं आहे, चांगल्या क्वालिटीची तार वापरली, त्या खाली समजा सिमेंट तुम्ही दिलं आहे, जसं की आपण शेड बनवलं आहे तशीच तुमची तारीची पण रचना आहे. तर ह्या पूर्ण कंपाऊंडला ते तर तुम्ही खर्च सांगितलाच, पण हा कंपाऊंड प्लस तुमचं ते शेड संपूर्ण खर्च तुमचा आत्तापर्यंत मिनिमम किती आला आहे? सर आत्तापर्यंत माझ्याकडे म्हणजे टाकी वगैरे, परत भाड्यासाठी मशीन वगैरे सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आजपर्यंत. तर मला 10.5 ते 11 लाख रुपयापर्यंत सगळा खर्च आलेला आहे. याच्यामध्ये सिमेंट, कॉन्क्रीट, खडी, वाळू, परत चांगल्या प्रकारचं म्हणजे लोखंडाचे जे पोल आहेत ते पण वापरलेले आहेत. जाळी पण चांगल्या म्हणजे 15 ते 20 वर्ष काही होणार नाही, ह्या हिशोबाने आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्वालिटीच्या वापरलेल्या आहेत त्यामध्ये. बरं सरजी, आता मला सांगा काय होतं आहे, तुम्ही सांगितलं की तुम्ही ह्यामध्ये लोखंडाचे पोल वापरले, यामध्ये तुम्ही सिमेंटाचे वापरले असते तुमचा खर्च अजून कमी झाला असता, हे काय कारण आहे नेमकं तुम्ही लोखंड वापरलं? सर विषय असा आहे की जे लोखंडाचा पोल आहे तर हा कित्येक पण दिवस राहू शकतो, आणि याला तुम्ही फक्त जोराची जर धडक मारली तर तो वाकू शकतो. तसं सिमेंटचा पोल मधून मोडू शकतो. त्याच्याला जर एखादा मोठा हिंस्र पक्षी, बैल असो काय असो, जर आला त्याच्यावरती तर ते मोडू नये, कारण आपलं हे कसं आहे, आपलं रानामध्ये आहे, मग आपल्याकडे काही पण येऊ शकतं ना, त्याच्यामुळे आपण ते लोखंडी पोल वापरलेले आहेत त्याच्यामध्ये. बरं, आणि तुम्ही आता सांगितलं की 11 लाख रुपये तुम्ही खर्च केला जवळपास. आता 11 लाखामध्ये बाहेर तुम्ही जर दुसरा व्यवसाय केला असता, त्यामध्ये तुम्ही 11 लाख रुपये राहिले, चांगला एक दुसरा व्यवसाय उभा राहिला असता समजा, तर तुम्हाला हाच व्यवसाय तुम्हाला वाटते का आता हे तुमचे 11 लाख रुपये तुमचे निघू शकतात का? आजपर्यंत तुमचं किती बेनिफिट झालं बा सरासरी एक अंदाजे?
सर आपण पहिल्यापासून काय केलं की छोट्या प्रमाणात चालू केली. छोट्या प्रमाणामध्ये आपण त्याचा नफा आपल्याला लक्षात आला की नफा अंड्यापासूनच आपण आतापर्यंत उत्पन्न घेतलंय. आपण काय पिल्लं कुणाला आजपर्यंत दिलेली नाहीत. तर आपल्या असं लक्षात आलं की ही जर क्वांटिटी आपण वाढवली तर 1000 जर आपल्याकडे जर कोंबड्या झाल्या तर 1000चे 30% जरी म्हणजे अंडे निघले दर दिवस तरी ते 300 अंडे होतात आणि 11, 10, 12 रुपये त्याला भाव असतो. मग त्या हिशोबाने आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 3000 रुपये रोज आज म्हणजे शेतीशी निगडीत आहेत आपण सगळ्या गोष्टी आणि माझी खाली शेती आहे त्याच्यामुळे मला इथं करायला काहीच अडचण नाही आणि चांगल्यापैकी नफा आहे. ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणात करण्याचं मी नियोजन केलं होतं. हे शेतकरी मित्रांनो, पशुपालक मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे काय होतं. बरेचसे व्हिडिओ आपण शूट करतो, व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो, पण आपल्या चॅनलवरती जी ओरिजिनल माहिती आपल्यासमोर शेतकरी बसलेले आहेत, युवा तरुण शेतकरी मित्र आहेत, दुसरा शिक्षण घेत, शिक्षणाला जोड, शेतीला जोडधंदा, जसं की आपण म्हणतो शेतीला जोडधंदा हवा. त्यांनी आता सांगितलं की आपली शेती आहे, इथं फक्त एकच माणूस, ते बी सकाळी आणि थोडंफार ह्यामध्ये सोडल्या कोंबड्या की एवढं काही गरज नाही बघण्याची. दुसरा व्यवसाय कसा आहे की आपल्याला पूर्ण वेळ द्यावा लागतो. आपण एखादं कापड दुकान टाकलं तिथं दिवसभर बसावं लागतं, त्याला मेंटेनन्स खर्च असतो, लाईट बिल असतं. काही ठिकाणी आता प्रत्येक ठिकाणी आपलं काय स्वतःचं नसतंय. गाळात आपण खरेदी केला, काही लोकांची खरेदी केलेली असतात, काही लोकांना भाडे द्यावं लागतात. म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात. ह्याला न कुठलं भाडं, वन टाईम तुम्ही खर्च केला तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता. त्यांनी सांगितलं की मिनिमम 1000 पक्षापासून त्यांना 300 जरी अंडे दिले तर 3000 रुपये त्यांना भेटतात. आणि हा व्यवसाय जर वाढत गेला, तुम्ही त्यामध्ये पिल्ले विक्री करू शकताय. यामध्ये कसं असतं, निवडक नर असतात, म्हणजे जसं की कोंबडे असतात, कोंबडे पार्ट्यासाठी कशासाठी कोंबडे जातात. काही ठिकाणी नवीन कुणी फार्म चालू केलं तिथं पण हा कोंबडा जातो. म्हणजे हे आपण त्यांच्या तोंडून ऐकतोय, आपण आपली स्वतःची माहिती सांगत नाही. त्यांनी सांगितलं 3000 रुपये तुम्हाला मिनिमम मिळू शकतात. हे मित्रांनो शक्य आहे का? म्हणजे तुम्ही बरेचसे दुसरे पण व्यवसाय करतात, शक्य असेल तर कमेंट करा. आणि आपण पाहूया तर इथं त्यांच्या कोंबड्या ज्या आहेत, तर कोंबड्या म्हणजे आपण पाहतोय तुम्हाला सगळीकडे कोंबड्या, तुम्ही जर पाठीमागं जर इकडे पाहिलं तर कोंबड्या तुम्हाला फिरताना दिसत आहेत. तर कोंबड्यावर म्हणावं असं तेच पण आहे. काही ठिकाणी जर आपण गेलो तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, कोंबड्यांना चोच्याने मारून त्यांचे जे हे असतात पंख असतात निघलेले आहेत. तर इथं सरासरी एकाही कोंबडीचा असा पंख वगैरे जास्त निघलेला दिसत नाहीत. आणि कारण पेच जास्त आहे. तुम्ही जर व्यवसाय करायचा असेल तर परिपूर्ण माहिती घेऊनच हा व्यवसाय करायला पाहिजे. सरांनी सांगितलं 11 लाख रुपये खर्च केला आहे. 11 लाख त्यांनी सांगितलं 11 लाखाचं गणित तुम्ही ऐकताय की कसं त्यांनी सुरुवात केली. छोटेखानी सुरुवात करून एवढा खर्च त्यांनी करून हा व्यवसाय उभारला आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी सांगितलं की ह्यांना लसीकरण देणं म्हणजे असं गरजेचंच नाही की ह्यांना द्यावाच आपण लस. 2 लस जर तुम्ही दिल्या आणि असं मुक्त संचारमध्ये जर सोडलं, पक्ष्यांची तब्येत चांगली राहते आणि ज्या आपल्या कोंबड्या आहेत आजाराला बळी न पडता चांगल्या राहतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, आपण कोंबड्याचं पाहितलं, शेडचं पाहितलं, त्यांची जाळी पाहितली, आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की खाद्यावर खर्च. आता मी सांगण्याआधी तुम्ही बरेच जण व्हिडिओच्या माध्यमातून पाहताय किंवा बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहितलेले आहेत किंवा असं पण फार्मला व्हिजिट देऊन पाहताय की बरेचसे लोक खाद्यावर खर्च करतात. तर त्यांचं खाद्याचं नियोजन कसं आहे आपण पाहूया. सरजी आम्हाला सांगा की तुमच्याकडं खाद्याचं नियोजन कसं आहे, आपण कोंबड्यांना काय खाद्य देता, कसं काय? सर आपण काय केलं आहे, पाठीमागं आहे ना एक मेथी घास टाकला आहे आणि पालक वगैरे लावलेली आहे. आपण काय करतो, सकाळी सकाळी ज्यावेळेस त्यांना सोडायचं आहे त्यावेळेस आपण यांना काय करतो, हे खाद्याचे भांडे ठेवलेले आहेत पाठीमागं. आपण सकाळी सकाळी त्यांना फक्त सकाळी आपण कसा नाश्ता करून बाहेर निघतो त्या पद्धतीनं आपण सकाळी सकाळी त्यांना एक 10 ते 20 ग्रॅमपर्यंत त्या क्वांटिटीनुसार आपण त्याच्यामध्ये मकाचा भरडा किंवा बाजरी, ज्वारी अशा ह्या आपल्या घरगुतीच गोष्टी देतोय आपण त्यांना. आणि ते दिल्यानंतर दिवसभरामध्ये मग आपण त्यांना घास टाकतोय, गवत कापून टाकतोय, ह्या गोष्टी म्हणजे आलटून पलटून पालक काही टाकतो. आणि दुसरी गोष्ट मग संध्याकाळच्या टायमाला परत आपण त्यांना एकदा थोडंफार खाद्य टाकतो त्याच्यामध्ये. बरं, काय होतं, काही जण समजा गावरान कुक्कुटपालन जरी केलं तर गावरान कुक्कुटपालनामध्ये लेअर म्हणजे जे खाद्य आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतं ते पण देतात, कारण कोंबड्या दिसतात त्यांनी एकदम गुबगुबीत. तर आपण समजा
ते खाद्य देणं गरजेचं आहे का ह्या खाद्यावर तुमच्या कोंबड्या चांगल्या असतात? कसं आहे म्हणजे असं नेमकं? काही गोष्ट नाही सर. मकाचं खाद्य जर भरडा, आपण मी आधी शब्द वापरला की मकाचा भरडा, हां ते एवढा पौष्टिक आहे ना कोंबड्यासाठी. हां. आणि त्याच्यामध्ये आपण थोडंफार सुकट बिकट ह्या गोष्टी त्यामध्ये थोड्या टाकावं लागतात, हां, हां. मिनरल मिक्सचर म्हणून. आणि दुसरी गोष्ट, हे गवतापासून त्याच्यापासून त्यांचं ते कॅल्शियम वगैरे सगळं भरून निघतं त्या गोष्टी. त्याच्यामुळे विशेष असं देण्याची काही आवश्यकता लागत नाही त्यांना. पण लेयरचं हे एक फॅड आहे ते. याच्यामधून बी काय कोंबड्या कमी अंडे देतात का? भरपूर अंडे देतात कोंबड्या यापासून पण. मग ते आपल्याला परवडलं बी पाहिजे ना. तुम्ही कंपनीचं कधीपर्यंत देणार आहेत? हां हां बरोबर. आपला उद्देश काय आहे मूळ त्याच्या पाठीमागचा, की बाबा तुम्हाला कमी खर्चामध्ये नफा भेटला पाहिजे ना. मग तुम्ही लाखोचा खर्च करताल आणि त्यामधून 50,000 भेटेल, मग ते गणित जुळणार नाही ना आपलं. म्हणजे विशेष तो आहे. म्हणजे काय होतं, आता बरेचसे जे पाहतात हा व्हिडिओचे आत्ता बी पाहतात आणि आधी बरेचसे व्हिडिओ लोकांनी पाहिलेले, मग त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा तेच प्रश्न असतो. आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट येत राहतात की परवडत नाही हा व्यवसाय, हे व्यवसाय भांगार आहे, लय मोठा खर्च झाला, मी यात एवढं डुबलो, माझ्या कोंबड्याला मर आली. म्हणजे कुठली माहिती घेत नाहीत. प्रशिक्षण असतं तर प्रशिक्षण चालू झालं, या नावाखाली भरपूर गोष्टी लोकांनी स्कॅम वगैरे चालू केलेत. तुम्ही सांगितलं की आपण जर लाख रुपये खर्च करत असतो ना आणि त्यात 50,000 जर बेनिफिट राहत असेल तर काय फायदा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे सांगितलं की मकाचा भाडा पौष्टिक आहे आणि इथं कोंबड्या फिरून खातात, तुम्ही हे नियोजन सांगितलं. पण काय होतं, बरेचसे आपले शेतकरी मित्र आहेत, त्यांच्याकडे शेती, तुमच्याकडे शेती, तशी शेती प्रत्येकाकडे असतेच. आणि त्यामध्ये शेतीमध्ये निघणारा भाजीपाला असन किंवा मार्केटमधला भाजीपाला आणून ते कोंबड्यांना टाकतात. तसं तुमच्याकडं भाजीपाला वगैरे तुम्ही मार्केटमधून आणतात कधी काही? कसं नाही सर, आजपर्यंत त्या गोष्टी लागल्या नाही. शेवटी आता बाजारचं वेस्टेज असते, परंतु आपल्याकडे एवढी सुविधा नाही आहे की तेवढ्या गोष्टी जाऊन घेऊन येणे किंवा हे करणे. त्याच्यामुळे आपण वैयक्तिक लावलेले आहेत. म्हणजे वैयक्तिकच टोमॅटो वगैरे लावतो आपण. म्हणजे जेवढ्या प्रमाणात, लय मोठ्या प्रमाणात लावित नाहीत, त्यांना जेवढी आवश्यकता आहे. आणि दुसरी गोष्ट, आपलं बाजरी वगैरे आपल्या घरचीच निघते, त्याच्यामुळं आपल्याला काही आणायची आवश्यकता लागत नाही. आणि विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये काय करतो की बाबा लय मोठा खर्च करण्यापेक्षा आपल्याला कशा पद्धतीने यांचं संगोपन करता येईल कमी याच्यामध्ये. आणि आपण हा व्यवसाय शेतीशी निगडीत असल्यामुळं तुम्हाला ते शेतीशीच निगडीत ठेवावं लागेल ना की कंपनीशी निगडीत ठेवावं लागणार आहे. तुमच्या हा व्यवसाय म्हणजे तुमच्या शेतीशी निगडीत असल्यामुळे तुमच्या शेतीचं जे उत्पन्न आहे तेच यांना वापर करून. आता काय होतं सर, विशेष म्हणजे आपण जरी दुसरं एखादं पीक घ्यायला गेलो, आपण बाजरी घेतली तर त्या बाजरीला तेवढं मार्केट नसतं त्या टायमाला, ज्यावेळेस आपल्याला विकायची असते. मग तेच आपण इथं वापरतो यांना. मग यांच्या अंड्यातून आपण ते नफा, म्हणजे आपल्याला डबलच होतो ते नफा. अशा गोष्टी करतो आपण. म्हणजे काय होतं, आता बरेच जण व्यवसाय करतात आणि आपल्या शेतीमध्ये ते भेटत असतं, पण शेतीमधलं न वापरता मार्केटमधून आणून म्हणजे आपला जो जवळचं भांडवल गुंतून टाकते. तुमचं म्हणणं आहे की आपल्या शेतीमध्ये जे निघतं, जे पिकतं, तेच आपण कोंबड्यांना देतोय. आपल्याला जे पिकल ते जर दिलं तरच आपल्याला उत्पन्न जास्ती होईल ना याच्यापासून. आता तुम्ही उगा इथून 25 किलोमीटर बाजारला जायचं आणि तिथून वेस्टेज घेऊन यायचं, त्याच्यावर 1,000-2,000 खर्च करायचा, ते कसं परवडेबल आहे आपल्याला? नाही ना. की आपल्या शेतीमधून, आणि विशेष म्हणजे आपण शेतीशी निगडीत करतोय. मेन मुद्दा काय आहे की आपलं शेतीशी निगडीत आहे. आता हे म्हणजे काय झालं, याचं खूप मोठ्या प्रमाणात स्कॅम वगैरे तुम्ही आता बोलले त्या पद्धतीने चालू आहे त्याचा. परंतु हे शेतकऱ्यांनी एक शेतीशी निगडीत म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. नाही, हा धंदाच जोडधंदा म्हणून ह्याचा उल्लेख करतात. म्हणजे हा जोडधंदा आपल्या जुन्या परंपरेपासून, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं की आपल्या आजी आजोबाच्या काळात किंवा आधीच्या पिढीपासून आपण असं कुठल्याही गावामध्ये समजा आपण गेलो तर सकाळी आपला अलाराम म्हणजे असा कोंबडा आडायचा, बरोबर आहे का नाही? आता आपण अलाराम लावतो मोबाईलमध्ये. पहिलं कोंबडा प्रत्येकाच्या घरी असं कुठंतरी उकांड्यावर कोंबडा दिसायचा, 4 कोंबड्या सोडलेल्या दिसायच्या. पण ह्याला काय केलं लोकांनी, आता करिअरच्या दृष्टीने ह्यांना बंदिस्त केलंय. हा, मग त्यामुळे बंदिस्त केल्यामुळे काय व्हायले, आजार वाढले, तुमचा खर्च वाढला, बरोबर आहे का नाही? पण तुम्ही जर हे जास्त क्वांटिटीमध्ये करून, आता तुमच्या शेतामध्ये तुम्ही सांगितलं की आपण बाजरी जर केली तर त्याला मार्केट भेटत नाही, मग तेच जर तुम्ही शेतीशी निगडीत करून तेच जर ह्यांना वापर जर केलं तर तुम्हाला बेनिफिट बी राहतंय, कुठं मार्केटला जायची गरज नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा आता मुद्दा म्हणजे बरेचसे आपण व्हिडिओ पाहितले तर बरेचसे फार्म असे आहेत की त्या ठिकाणी मार्केट वेस्टचा यूज केला जातो. मग त्या लोकांना आपण असं म्हणजे नाही ना समजू शकत की ते मार्केट वेस्ट लांबून आणतात. हे मग त्यांचं कसं समजा? नाही, त्यांना ते जवळ जर पडत असल्या तर त्यांना खर्च होत नाही ना सर. माझा मुद्दा एक होता त्याच्यामध्ये सांगायचा की बाबा तुम्ही जास्ती खर्च करू नका. मग माझा मुद्दा एकच होता की आता आमचं गाव आहे शिरापूर गात म्हणून
गाव आहे आमचं, तर त्या गावामध्ये जर मोठा बाजार भरत असता तर मी पण त्या गोष्टी केल्या असत्या. बट मी काय म्हणलं तुम्हाला की 25 किलोमीटरवर जाऊन मी आणू शकत नाही, मी तेवढा खर्च करू शकत नाही. आता माझ्याकडे गाडी नाही, मला छोटा हत्ती घ्यावा लागेल, त्या गोष्टी कराव्या लागतात. ज्याच्याकडे आहेत ते करतात लोक. फक्त माझा सांगण्याचा त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश होता की जास्ती खर्च करू नका. आपल्या शेतीमधून जे गोष्टी आपल्याला द्यायच्यात त्यांना, मका लावा, बाजरी लावा. यात मका आता आपली बी आपल्या घरचीच असते, त्याच्यामुळे द्यायला काहीच अडचण येत नाही. आपण जर असं जर मार्केटमध्ये विकायला गेलं तेवढं भेटत नाही आपल्याला. आणि आपणच जर एखाद्या आडतवर कशावर जर घ्यायला गेलो तर त्याचा भाव खूप असतो. मग त्याच्यापेक्षा यांना घातलेलं काय अवघड आहे त्याच्यात. तर सर कसं होतंय, काय होतं आपल्या कमेंटमध्ये कमेंट अशा येत असतात लोकांच्या की काही बी कुठलंही म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत काही शेतकरी, किंवा ज्याला नवीन व्यवसाय करायचा भाव खरंच करायचा तर 100तून एखादा व्यक्ती असतो की ते पूर्ण व्हिडिओ पाहतो, मग विश्लेषण करतो व्हिडिओमध्ये काय म्हणजे शेतकरी काय सांगतोय, किंवा काही शेतकरी वाढीव सांगतात, काही चॅनलवाले वाढीव सांगतात. तर आपलं तसं नाही, आपण प्रत्येक शेतकऱ्यांच्या म्हणजे फार्मवरती जातो, माहिती पाहतो, त्यामध्ये जर काही चुकीचं असेल तर आपण सांगतो पण. आणि शेतकरी काय सांगतो ह्यावरून बी आपल्याला लक्षात येतं. आता तुम्ही सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी फर्स्ट टाईम असं कुठंतरी ऐकतोय की शेतीशी निगडीत हे शब्द ऐकलेले होते, पण तुम्ही सांगितलं की आपल्या शेतीमध्येच बाजरी करायची, शेतीमध्येच कुठंतरी टोमॅटो पालक करायचं, ते आणून टाकायचं. एखाद्या समजा मार्केट जवळ असेल तर शक्य आहे. बरेचसे लोक 50% खर्च त्यांचा मार्केट वेस्टचा आहे, म्हणजे एखादं हॉटेल असतं. तर सर तुम्ही सांगितलं की तुम्ही शेतीमधलं समजा ह्या पक्ष्यांना तुमच्या खाद्य देत आहे, तर बरेचसे नवीन पशुपालक किंवा जुने जे आत्ता करतायत तर त्यांच्याकडे कसं असतं 50% खर्च बाहेरचाच असतो. म्हणजे हॉटेलचं जे हॉटेलमध्ये काही जेवल्याच्या नंतर तसंच राहतं, ते खरकाटं सगळं कुठंतरी एका डब्यामध्ये साठवलेलं असतं. म्हणजे काही फार्मवाल्याने असं केलं की तिथं टिपाडच नेऊन मांडलेत हॉटेलमध्ये. म्हणजे मी पण व्हिडिओमध्ये पाहतो टिपाडं मांडले, त्यांच्याकडे असं एखादं पिकअप असतं, एखादा रिक्षा असतो खरेदी केलेला किंवा प्रॉपर घरचाच असतो, त्यामध्ये ते आणतात, पक्ष्यांना टाकतात. आता ते 100% खाद्य पूर्ण गेलेलंच असतं, म्हणजे हॉटेलच्या दृष्टीने ते खराबच झालेलं असतं. ते आणल्याच्या नंतर कुठंतरी उकांडा केलेला असतो, उकांड्यामध्ये ते आणून टाकतात, किंवा भाजी मार्केटमधला भाजीपाला त्या उकांड्यावर आणून टाकतात. प्लस मच्छी मार्केटमधलं मच्छीचं वेस्टेज जे निघलं ते पण तिथं आणून टाकतात. आणि खाद्याला म्हणजे ह्यांना खाद्य ते 100% ह्याच खाद्याचा वापर करतात. ज्याच्याकडे कुठली शेती नसती जरी असली तरी बरेचसे शेतकरी असं करतात. तर तुमच्याकडं असं इथं कुठं खड्डा वगैरे काही उकांडा कसं नियोजन काय? नाही सर, मी वेस्टेज सरासरी वापरतच नाही त्यांना. आपलं घरचंच असतं, त्याच्यामुळे आपण फ्रेश टोमॅटो बी देतो त्यांना. आता सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या शेतीच्याच देतो मी त्यांना. माझ्याकडे मी आधीच सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं ते तर तुम्ही सांगितलं, पण उकांडा वगैरे आपल्याकडे आहे का? उकांडा वगैरे काहीच केलेलं नाही आपण डायरेक्टच खाद्य देऊन टाकतो त्यांना. म्हणजे डायरेक्ट खाद्य देऊन तुम्हाला उकांडा करायची गरजच नाही, तुमच्याकडे एवढा मोठा पेस आहे, कुठं कोंबडी गेली तर उकरायला त्यांना जागा आहे, सगळी शेतीच तुम्ही. हां, भरपूर जागा असल्यामुळं आपल्याला त्यांना उकांडा करा आणि वेस्टेज टाका ह्या गोष्टीत म्हणजे आपल्याला माणूस पण नाही आपल्याकडे एवढं. त्याला कसं आहे, खूप मोठ्या प्रमाणात मॅन पॉवर लागते त्या गोष्टीला. आपल्याकडे मॅन पॉवर पण नाही. आणि विशेष मी माझं वैयक्तिक समजतो, ते लोक काय करीत असतील मला माहिती नाही. बट तुम्ही जर चांगलं खाद्य दिलं तर तुमच्या कोंबड्याचं आरोग्य पण चांगलं राहतंय. आणि विशेष म्हणजे अंड्याची क्वालिटी पण, अंडे पण खूप मोठ्या प्रमाणात येतात. आणि जर त्यांचं म्हणजे खाद्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून येते पक्ष्यांच्या. खाद्य माणसाचं असो कुणाचं. हा, जर आपण समज थोडं लो क्वालिटीचं वापरलं किंवा उगं काय टाकायचा, तांदूळ द्यायचा फेकून म्हणून द्यायचा, तर त्याच्यावर त्यांची तब्येत राहत नाही. मग त्या प्रमाणात आपल्याला अंडे निघत नाहीत. शेवटी आपल्याला काय आहे, त्यांना खाद्य द्यायचं आणि त्याच्याकडून बेनिफिट घ्यायचा आहे. ह्या प्रमाणामुळं आपण वेस्टेज वगैरे मी तर वापरत नाही सध्या. बरं, अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही बोलतात म्हणून माझ्या लक्षात येतं. कसं असतं, आता तुम्ही व्यक्त होताय, तुमच्याकडे जे चलतं ते तुम्ही सांगताय. बरेचसे शेतकरी, मी आधी उल्लेख केला अजून उल्लेख करतोय, बरेचसे शेतकरी असं वाढून सांगताय, मी असा पैसा कमवला, मी इतके पैसे कमवले, आणि तुम्हालाच ऐकून हे आपले जे नवीन शेतकरी पाहतात ते खड्ड्यात जातात. म्हणजे मला म्हणायचा अर्थ असा की ते अशा व्यवसायामध्ये उतरतात. तुमचं मार्गदर्शन घेऊन आपल्या चॅनलचं किंवा इतर व्हिडिओ असतात, असे अनेक व्हिडिओ चालू आहेत. तर तुम्ही सांगताय म्हणून मी अजून एक प्रश्न विचारतो की बऱ्याच शेतकऱ्यांकडे कोंबड्या असतात, म्हणजे नवीन चालू करणारे किंवा जुने, अजून काही लोकांकडे आता फार्म चालू आहेत, पण 1000 कोंबड्या असतात, तिथं कुठं काही ठिकाणी 100च अंडे निघत आहेत, 100 कोंबड्या असल्या काही ठिकाणी 10च अंडे निघत आहेत. तर तुमच्याकडं ह्या 600 कोंबड्यात अंड्याचं प्रमाण किती आहे, आणि अंड्याचं प्रमाण वाढण्यासाठी आपण खाद्य काय देत आहे, आणि इतर शेतकऱ्यांनी काय दिलं पाहिजे?
सर आपण मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे मी मका जास्ती वापरतो त्यांच्या खाद्यामध्ये आणि जे सुकट असते ना बोंबील वगैरे याचं जे बुकटा निघतो मार्केटमध्ये आपल्याला कुठं पण भेटतो तो त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात विटॅमिन्स असतात. तर ते आपण 2 गोष्टी देऊन परत बाजरी देतो त्यांना आपण आणि थोड्याफार प्रमाणात तांदूळ पण देतो. असं देत नाही की अशा गोष्टी वेगवेगळ्या प्रकारचा आणि आपल्या घरची ज्वारी भरपूर आहे. गेल्या वर्षी पण भरपूर ज्वारी झाली त्यामुळे ज्वारी पण देतो मी. एवढंच खाद्य मी त्यांना देतो. आणि आपल्याकडे अंडे किती निघतात? आपल्याकडे अंडे 30% अंडे निघतात सर. 100ला 30 अंडे निघतात आपल्याकडे. म्हणजे तुमच्याकडे आता 600 कोंबड्यात म्हणजे सरासरी अंडे किती निघायला लागले आपल्याकडे? आपल्याकडे 120च्या पुढंच अंडे निघतात दर दिवस. तर आता तुमच्याकडे ह्या 600 ते 700 कोंबड्या जे आहेत समजा 500 काय असतात ते आणि बरेचसे शेतकरी म्हणजे व्यवसाय चालू केला हे दृष्टिकोन ठेवतात तसं तुम्ही ठेवला. तुम्ही सांगितलं की अंडे विक्री व्हायला लागली आणि त्या अंड्यामधून तुम्ही हे वाढलं. तर आता ह्या 600च्या प्लस तुम्हाला अजून कोंबड्याचं तुम्ही एवढा मोठा समजा एवढा पसारा केला आहे एवढा मोठा खर्च केला आहे तर तुमचं टार्गेट किती आहे की आपल्याकडे एवढ्या कोंबड्या करायच्या आहेत किंवा आपल्याला इथून पिल्ले तयार करायचे आहेत म्हणजे काय तुमचं पुढचं नियोजन काय? सर विषय आपल्याला काय आहे ना की आपल्यासारखे शेतकरी खूप आहेत आणि विशेष म्हणजे आपलं असं म्हणजे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं की तरुण तर खूप शिकलेत परंतु त्यांना व्यवसाय करायची म्हणजे चालना भेटत नाही. दुसरी गोष्ट शेती पण आहे पण काही गोष्टी सुधारत नाहीत. त्याच्यामुळं काय आहे ना की मी सुद्धा एक सुशिक्षित तरुण आहेत आणि मी बऱ्याचशा दिवस म्हणजे मी पहिल्यांदा MPSC करत होतो. त्यानंतर माझा खूप सारा कालावधी गेल्यानंतर मी म्हणजे बेरोजगार होतो मी पहिल्यांदा. मग त्या गोष्टी माझ्या लक्षात आल्यामुळं मी हे वाढवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला क्वांटिटीवर काम करायचं नाही आपल्याला क्वालिटीवर काम करायचं जास्ती. आपल्याला जरी कोणी पिल्लं मागितले तर ते प्युअर गावरांचेच गेले पाहिजेत. आपला हा हेतू आहे कारण आपण त्या याच्यामध्ये आलेलो आहोत. त्या म्हणजे आता कसं आहे कुणाला जर फसवलं तर त्या गोष्टी टिकत नाहीत. पण आपला हा येतोय की आपल्याकडे आता बरेचशी क्वांटिटी झाली आणि अजून आपण हळूहळू आपल्या वाढतीलच पण आपण थोड्या याच्यामधून आपण त्याच्यामधून त्यांना कोंबड्याला बसवून पिल्लं विक्री करायचं अंडे तेवढ्याच क्वांटिटी. कारण विषय असा आहे सर की खाद्याचा बी खर्च भरपूर असतो यांचा. खाद्य भरपूर लागते ह्या गोष्टीला. मग ते कुठंतरी ताळमेळ जुळायला पाहिजे. नाही तर विनाकारण आपण 2000 करायच्या नुसतं खाद्यच पुराणं आपल्याला त्यातच आपण परेशान व्हायचो. त्या गोष्टी करण्यापेक्षा आपण कमी ठेवायच्या त्यांचे आरोग्य जपायचं त्यांना. कारण एक कोंबडी तुम्हाला आयुष्यामध्ये एकदाच मोठी म्हणजे तिचं जे आयुष्य आहे ते 3 वर्षाचं आहे. तुम्हाला ती 3 ते 5 महिन्यात मोठी करायची. पुढच्या 2.5 वर्ष तुम्हाला ते अंड देणार आहे ना. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला लई मोठे हाव करण्यापेक्षा काय मजाच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला क्वांटिटी तेवढी ठेवायची बट एखादं कुणाला जर पिल्लं वगैरे लागले तर आपण ते सेल बी करणार आहे तिथून पुढं. तर आपल्याकडं सध्या म्हणजे असे कोंबड्या वगैरे बसवलेल्या आहेत का अंड्यावरती? आपल्याकडं अंड्यावरती थोड्या कोंबड्या बसवलेल्या आहेत. म्हणजे ह्या महिन्याच्या एक 11-12 तारखेपर्यंत आपले 200च्या आसपास पिल्लं निघतील. 200-300. तर आता हे जे 200 पिल्ले निघणार आहेत आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोक पाहत आहेत तर बऱ्याच लोकांना आता तुमचं कुक्कुटपालन जर आवडलं एखाद्याचा कॉल तुम्हाला आला आपण स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तर लोक कॉन्टॅक्ट करतात. तर मग तुम्ही समजा हे 200 पिल्ले निघल्याच्यानंतर ठेवणार आहेत का विक्री करू शकता? सर हे आपण विक्रीच करणार आहे त्याच्यामध्ये. कारण आपल्याकडे जे क्वांटिटी आहे बऱ्यापैकी झाली मी आधीच बोलल्याप्रमाणे. आता आपल्याला ते पिल्लं जे निघणार आहेत ते आपण सेलच करणार आहे. म्हणजे इथून पुढचं जेवढंही तुमच्याकडं पिल्ले तुम्ही बसवणार समजा अंडे जे ठेवणार आहेत कोंबड्याखाली सगळे विक्री करण्यासाठीच बसवणार आहेत. आणि तुमच्याकडे आता काय होतं ह्या कोंबड्यामध्ये मला छोटे मोठे पिल्ले पण दिसत आहेत तर एखाद्याने जर मागितले ते पिल्ले विक्री करू शकता? पिल्लं विक्री पण करू शकतो आपण. म्हणजे जर कोणाची रिक्वायरमेंट असेल त्याने येऊन पाहणे. आपण काय तसे फसाफसीचा धंदे करत नाही. येणे पाहणे आवडले तर घेऊन जाणे असं करू शकतो. सर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपण काय होतो व्यवसाय आता असा करतो तुम्ही सांगितलं की कोणाला फसवायचं नाही आहे. काही लोकांचं कसं आहे की आमच्याकडे पिल्ले भेटतात असं म्हणून सांगतात. म्हणजे मला असं बऱ्याच जणांचे पर्सनली फोन आलेत
मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ टाकले, बऱ्याच जणांचे असे पर्सनली फोन आले की सर आम्हाला ह्या ठिकाणी गेलतो आम्ही, आम्हाला पिल्ले घेतले, पण ज्यावेळेस पिल्ले मोठे झाले तर काही पिल्ले गावरान म्हणून जे दिले होते त्यामध्ये कावेरी डीपी, समजा पाथडी RR, म्हणजे अजून सोनाली, असे मिश्रमध्ये काहीतरी पिल्ले निघलेत. तर हे असे प्रकार होते. तर आपल्याकडं सगळे गावरानच आहेत का असं काही मिक्स कसं आहे? सर आपण एक तर पहिल्यांदा प्युअर गावरानमध्येच करतो, आणि दुसरी गोष्ट आपण महिन्याच्या आतलं पिल्लू देणारच नाही, कारण तुम्हाला महिन्याच्या आतलं पिल्लू ओळखूच येत नाही कावेरीचं आहे की सोनाली आहे की गावरान आहे, कारण तेवढंच ते म्हणजे शेतकऱ्यांनी महिन्याच्या पुढचंच पिल्लू घेतलं आपल्याकडून. आपण त्यांना ते 15 दिवसाचं आणि ते 5 दिवसाचं पिल्लूच देणार नाहीत कुणाला. आपल्याकडून महिन्याचे आणि 2 लसीकरण झालेले तेच पिल्लं आपण देणार आहे शेतकऱ्याला, कारण एखादा शेतकरी नवीन असला तर त्या गोष्टी त्याला कळत नाहीत. 10 किंवा 5 दिवसाचं पिल्लू घेतलं तर त्याला कसं, त्याला ब्रूडिंग कशी करायची आणि काय करायची ह्या गोष्टी त्यांना माहीत नसतात. बट एखादं आपण जर 30 दिवसाचं 35 दिवसाचं पिल्लू जर त्यांना आपण दिलं तर ते मरत पण नाही आणि एकदम त्याचं नियोजन ते व्यवस्थित करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता की सरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर पिल्ले जर खरेदी करत असताना, म्हणजे ह्यांच्याच फार्मवर होत नाही, तुम्ही जर इतर व्हिडिओ पाहितले किंवा तुमच्या लगत एखादं फार्म असेल तुम्ही तिथून जर खरेदी केले तर त्यांच्या मतानुसार असं वाटतंय एक महिन्याच्या नंतरचं पिल्लू तुम्ही खरेदी केलं पाहिजे. मला जे कॉल आले होते पाठीमागं, कॉल येत येतं आणि इथून पुढे येतील. बऱ्याच जण शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे आणि कॉल येतात. त्यामुळे मी एक प्रश्न विचारला सरांना. सर म्हणले महिन्यापर्यंत म्हणजे पिल्लू ओळखू येतच नाही कुठल्या ह्याचं इतर, आणि ज्यावेळेस जसं त्या पिल्ल्यांचा आकार वाढत जातो तसं शेतकऱ्यांच्या लक्षात येतं की आपण फसवलं गेलो आहे, आणि पिल्लू थोडं मोठं झालं, पिल्ल्याला आपण खाद्य वगैरे दिलेलं असतं, त्यामुळे त्यामध्ये आपण चेंज पण करू शकत नाहीत. आणि काय होतं, जे फार्म त्यांना तयार करायचा असतो गावरांचा, तर त्यामध्ये मिश्र प्रकारचा फार्म तयार होतो. ह्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा समस्या. तर कसं असतं, आपण समस्यावर बोललं पाहिजे. तुम्ही काय केलं, तुम्ही खर्च किती केला, हे कसं असतं एक प्रोसेस आहे, हे लोकांना समजलं पाहिजे यासाठी आपण पण दाखवतो. पण कसं असतं तुमच्या आतमध्ये काय, आता तुम्ही व्यक्त होताय की तुम्हाला जे अनुभव आलेत, तुम्ही जे करताय ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय. आपल्या मनाचं तर आपण किती सांगू शकतो, पण तुमच्याकडे काय होतं अशा बऱ्याच शेतकऱ्यांसोबत होतं, म्हणून आपण अशा नवीन नवीन फार्मला भेट देत असतो आणि ती शेतकऱ्यांची माहिती देत असतो. तर सरजी तुमच्याकडे पाठीमागं तुमच्या मोसंबीचा बाग आहे, तर मोसंबीचा बाग आणि तुम्ही थोडं नियोजन केलेलं पण दिसतं बऱ्याच ठिकाणी. तर तुमच्याकडे असं नियोजन आहे की तुम्ही हे 20 गुंठे सोडता तिकडं म्हणजे तुम्ही फार्म वगैरे करणार? जे पुढचं जे टार्गेट आहे ना, एक तर आपलं त्या मोसंबी मध्येच आपण करणार आहे. ते पूर्ण 1 एकरचा एरिया आहे तो. त्या 1 एकरला आपण पुढं चालून ते कंपाऊंड करून त्यामध्ये आपण आपल्याला जशी थोडी क्वांटिटी वाढणार आपण, कारण खाद्य आणि ह्या गोष्टी आपल्याला तंतोतंत जुळल्या पाहिजेत. मी तुम्हाला आता पूर्वी सांगितल्याप्रमाणे की एक खट्टीच जर खूप मोठी क्वांटिटी केली तर ते खाद्य कुणाला द्यायचं आणि कुणाला भेटतं आणि कुणाला नाही भेटत ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येणार नाहीत. त्याच्यामुळं आपण काय करणार आहेत, पुढं चालून म्हणजे 1-2 महिन्यांनी आपण 1 एकरला पूर्ण राऊंड मारणार आहेत, आणि राऊंड मारल्यानंतर तिकडं एक बॅच आपण चालू करणार आहेत खालच्या साईडने, कारण तो खूप मोठा स्पेस आहे, याच्यापेक्षा तो मोठा स्पेस आहे. आणि जेवढं कोंबडीला फिरायला भेटल ना एकदम मुक्त वातावरणामध्ये, तेवढी तुमची कोंबडी. बरोबर आहे ना. माणूस बी जर जेवला तर असा चालतो, चालल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित पचन होतं आणि कुठंतरी म्हणजे त्याचा खाल्ल्याला ते काय म्हणते त्याला, तर त्याचा आहार त्याला जर चांगला सकस आहार भेटला तर कुठंतरी तब्येत चांगली राहते. तसंच तुम्ही जर कोंबड्याचं सांगितलं, आता बऱ्याच ठिकाणी काय होतंय, फार्म करतात छोटंसं कुठंतरी जाळी मारलेली असते आणि शेड केलेलं असतं, त्या शेडमध्येच जिथं 500 कोंबड्या बसतात तिथं 1000 कोंबड्या कोंबायच्या, एकामेकाच्या अंगावर त्या कोंबड्या बसतात किंवा जागा अपुरी असते, मग कोंबड्या दगावतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांना फिरायला नाही भेटल्यामुळं, मी जे फार्म बघतो बऱ्याच ठिकाणी आपण व्हिडिओ शूट केले तर त्या ठिकाणी कोंबड्याची अशी पिसं काढलेली असतात, बरोबर आहे ना. तर मग तसा प्रकार होतो. तर मला इथं पिसं जे काढलेलं नाही तुमच्या म्हणजे दिसत नाही कोंबड्या अशा होंडगुळ्या वगैरे, तर त्याचं कारण तेच असू शकतं की कारण एवढ्या आकारामध्ये त्यांना फिरायला भेटतंय, बरोबर आहे ना सर. आणि दुसरी गोष्ट, आपण खाद्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज आहेत. आपण त्याला जेवढं खायचं तेवढं खाऊन द्यायचं, विशेष ते आहे. आणि दुसरी गोष्ट काय असते की क्वांटिटी लई मोठी वाढली की ते मारामारी तर करणारच आहेत, कारण खायला नाही भेटणार, त्याचं पोट नाही भरलं की ते एकामेकाच्या पिसं तोडणार आहेत. त्या पिसं पण खातात ना, ते कॅल्शियमची काहीतरी कमतरता भासल्यानंतर ते पिसं तोडतात. विषय असा आहे. सर जे आता पाण्याचं तुमच्याकडे कसं नियोजन आहे कोंबड्यांना? तुम्ही इथं सगळीकडं समजा हे भांडे ठेवलेले दिसत काही ठिकाणी, तर पाण्याचं कसं नियोजन आहे उन्हाळ्यामध्ये किंवा आता इतर म्हणजे सीझनमध्ये कसं असतं पाण्याचं नियोजन? सर आपण इथं आहे ना, इथं एक
टाकी वगैरे बनवलेली, बट मी ते ठेवली नाही कारण आता एक छोट्या प्रमाणात एक पिवळा ड्राम दिसत असेल तुम्हाला इथं पाठीमागं, ते पिवळं ड्राम जर भरलं तर एक 5-6 दिवस आपल्याला पाणी ते जातं आता सध्यापुरतं. नाही नाही तसं नाही, ते पिवळा ड्रम आहे, पण तुम्ही असं पाण्याचं नियोजन कुठं काही ठिकाणी काय होतंय, असे कुंड्या मांडलेल्या असतात किंवा भांडे मांडलेले असतात, असं काय आहे तुमच्याकडे? नाही, आपण भांडेच मांडलेले आहेत त्यांना, मोठाले भांडे आहेत 5-5 लिटरचे. तर 5 लिटरचं भरलं की 1-2-4 भांडे भरले तर ते पाणी सफिशियंट संध्याकाळपर्यंत जातं त्यांना. त्याची स्वच्छता वगैरे भांड्याची किती दिवसाला करता? 2-3 दिवसाला आपण ते धुवून टाकतो त्यांना. म्हणजे खराब दिसलं तर आपलं खराब दिसलं की धुवून टाकायचं. ते सरासरी ते खराब तर होत नाही, पण ते उकरलं वगैरे पाण्याने माती तर ते मातीने भरतं. ते म्हणजे कसं आहे, पाणी बी स्वच्छ दिलं पाहिजे. काही लोकांचा असं समज आहे कोंबडी काही खाते, घाण खाते, त्यामुळे काही ठिकाणी असं आहे, म्हणजे मी बघतो पण आपल्याला बोलता येत नाही शेतकऱ्यांना. आता ते दाखवायचं असतं म्हणून आपण ते व्हिडिओमध्ये दिसलं तर लोकांच्या कमेंट येत राहतात. मग भांडे स्वच्छ नसतं, त्यामध्ये समजा प्रदूषित पाणी जर असेल, दूषित पाणी, तर कोंबड्यांना त्यापासून पण आजार होतात ना. बरोबर आहे का? आता हे बघा, तुम्हाला इथं दिसत असेल, इथं तुम्ही कुठंच नाली दिसणार नाही किंवा कुठंच पाणी सांडलेलं दिसणार नाही माझ्याकडे, म्हणून त्यांचं आरोग्य. आता कोंबड्याचे कसे एकदम टवटवीत दिसत आहेत का नाही, आपल्याकडे एक सुद्धा कोंबडी आजारी पडलेले नाहीत मागच्या 2 महिन्यापासून, एकही नाही. म्हणजे तुमच्याकडे जे तुम्ही लहानाचे मोठे पिल्ले केले, म्हणजे तुमच्याकडे पिल्ले वगैरे दगावलेले काही? आता थोडंफार मरतच असतात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही, कारण आपण काय करतो 1 महिन्यापर्यंत तर पिल्लू बाहेरच सोडत नाही. 1 महिन्यानंतर आपण व्यवस्थित हळूच त्याला त्यांच्यामध्ये सोडून देतो, आणि सोडल्यानंतर ती कोंबडी ती त्यांची आई असते ना, ती प्रोटेक्शन देते त्यांना, त्याच्यामुळे जास्ती बघायचं काय आवश्यकता पडत नाही त्यांना, आणि एकदा बाहेर आली की त्यांचं आरोग्याचे एकदम व्यवस्थित होऊन जाते. तर आता आपण सगळी चर्चा केली, यामध्ये बरेचसे तुम्ही मुद्दे नवीन आपल्या शेतकऱ्यांना, पशुपालकांना नवीन मुद्दे ऐकायला भेटले, काहीतरी बऱ्याचशा गोष्टी नवीन शिकायला भेटल्या. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की तुमच्याकडं हे जे पक्षी आहेत 500-600 पक्षी, शेतकऱ्यांना वन टाईम पक्षी घ्यायचे असतील कधी कधी, तर आपल्याकडं असे 100 आणि 200 पक्षी विक्रीला आहेत का? मी एक तर शेतकरी मित्रांना असं सजेस्ट करेल की तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात क्वांटिटी घेऊन करण्यापेक्षा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही थोड्यामध्ये करा, 200 मध्ये करा किंवा 100-200. नाही, तुमच्याकडे विक्रीला तुम्ही विक्री करू शकता का या पक्षाची? करू शकतो ना सर, 100-200 पर्यंतच भेटतील आपल्याकडे काय मशीनवरचे पिल्लं भेटत नाहीत. आपण फक्त कोंबडी मोठे पक्षी भेटतात, मोठे, आणि मी म्हणल्याप्रमाणे 1 महिन्याच्या नंतरच मी पिल्लू आपल्याकडून दिलं जाणार. कारण तुमच्याकडं कधीही इथून पुढं तुम्ही सांगितलं, आता तुम्ही बरेचसे पक्षी बसवलेत, इथून पुढं तुमच्याकडं म्हणजे कधी कॉल केला तर काही ठिकाणी काय होतं, व्यवसाय बंद पडलेले असतात, म्हणजे कदाचित व्हिडिओ शूट झाल्यानंतर व्यवसाय बंद पडते, लय छकपाकमध्ये व्यवसाय चालू करतात पण बंद पडतात, आणि मग लोकांचा कॉल केला की निराशा होती. तसं तुमच्याकडं काय म्हणजे नेमकं भेटू शकतात का भविष्यात कधी? हो सर, आपल्याकडे भेटू शकतात, आणि मी अजून एकदा सांगेल की तुम्ही लय मोठी क्वांटिटी करण्यापेक्षा तुम्ही छोट्या प्रमाणावर चालू करा. शेतकरीच असतात हे करणारे, आणि छोट्या प्रमाणावर चालू केल्यानंतर तुम्हाला ते त्यातले खास कळगे कळून जातात. नंतर तुम्ही मोठ्या प्रमाणात जरी केलं तरी काय प्रॉब्लेम येत नाहीत, कारण तुम्हाला याला खाद्याला खर्च वगैरे करायचा त्याच्यामधूनच भागला पाहिजे ना. मग त्यानंतर वाढवा तुम्हाला त्या शेतकरी मित्राला ज्यावेळेस लक्षात येईल की आपल्याला याच्यापासून भेटतंय काय, तर एक कटीत 500 आणि 1000 घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अनुभव नसेल तर करू नका. 200-300 पर्यंत तुम्ही करू शकता. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे जर कोणाचा कॉल आला तर आपण 1 महिन्याच्या वरचं पिल्लू त्यांना देणार, त्याच्या खालचं पिल्लू आपल्याकडे भेटणार नाही. शेतकरी मित्रांनो, कोणाला जर समजा गावरान कोंबड्यामध्ये इंटरेस्ट असेल, गावरान कोंबड्याचं, गावरान कुक्कुटपालन, गावरान देशी पालन म्हणजे गावरान जे कोंबड्या आहेत त्याचं पालन जर करायचं असेल, आणि तुम्ही बीड जिल्ह्यामधून हा व्हिडिओ जर पाहत असाल किंवा इतर जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असताल, तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. तो नंबर आपल्या ह्या तरुण शेतकरी मित्राचा आहे. तरुण आपले जे व्यावसायिक आहेत त्यांचा नंबर आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आणि तुम्हाला जर नवीन व्यवसायामध्ये काही अडचणी असतात तुम्ही कॉल करू शकता, किंवा तुम्हाला जर पिल्ले घ्यायचे असतील त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1 महिन्याच्या पुढचे पिल्ले जे आहेत ते त्यांच्याकडे भेटतात. आणि काही कोंबड्या पण आहेत. आता त्यांनी सांगितलं एवढा मोठा विस्तीर्ण प्रकारामध्ये त्यांनी फार्म बनवलेला आहे, आणि जवळपास तब्बल 3 वर्षापासून त्यांचा अनुभव आहे. सगळा आपण अनुभव, यशोगाथा, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहितलं, ऐकतात आणि पाहतोय पण. तर कुणाला काही अडचण आली तर दिलेल्याच नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सविस्तर माहिती विचारा, पिल्ले खरेदी करा. अजून काही अडचणी असतात ते पण विचारू शकता. आणि शक्य जर असेल, तुम्ही जर हा जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहताय आपल्या बीड जिल्ह्यामधून, तर नक्कीच इथं व्हिजिट करा. बीडपासून याचं अंतर सरासरी किती?
25 किलो. हा, बीडपासून 25 किमी अंतरावरती शिरापूर घाट म्हणून हे गाव आहे. नारायणगडाच्या जवळच हे गाव आहे. पोंडूळपासून पण हे गाव जवळ आहे. इकडचे जे लोक असतात त्यांना माहीत असते. आपलं जामपण गाव आहे, त्यापासून तुम्ही इथं येऊ शकता. लोकेशनवर सुद्धा बुलेट पोल्ट्री फार्म जर टाकला हा. तर भेटू शकतो. तर लोकेशनवर तुम्ही जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला ते पण भेटतं. आपण लोकेशन पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं देतोय. संपूर्ण तुम्हाला जर काही अडचण असेल तर दिलेल्या स्क्रीन नंबरवरती सरांना तुम्ही माहिती विचारा, या फार्मला व्हिजिट द्या. आणि व्यवसायामध्ये जर उतरायचं असेल तर कुठलाही व्यवसाय करत असताना त्याचा अनुभव घ्या. 4-2 फार्मला व्हिजिट करा आणि नंतरच या पोल्ट्री व्यवसायामध्ये उतरा. या व्यवसायाचं बाजारीकरण झालेलं आहे. या व्यवसायाला म्हणजे कुठंतरी काय म्हणतात त्याला मागं खेचण्याचं काम चालू आहे. हा व्यवसाय चांगला नाही, असं नाही तसं नाही, बऱ्याचशा ह्या गोष्टी कानावर आहेत किंवा आपल्याला कॉल वगैरे येतात. जर चांगलं जर केलं तर हा व्यवसाय चांगला आहे. त्यांनी सांगितलं की शेतीशी निगडीत जर तुम्ही जर केलं, त्यांच्याकडून तुम्ही आता ऐकलं, बरेचसे फार्म आपण बघतो की बाहेरचाच खर्च असतो लाख रुपये आणि नफा असतो त्यांचा 50,000 रुपये. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अशा घटना घडतात आणि इथून पुढेही घडत राहतील. जर कुठंतरी तुम्ही जर असं चांगल्या व्यवसायामध्ये जर उतरलात, परिपूर्ण नॉलेज घेऊन जर उतरलात, तर या व्यवसायामध्ये कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही. यासाठी आपण ही व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत अशी नवीन माहिती पोहोचवत असतो. तर तुम्हाला हे आजचं जे व्हिडिओमधलं जे फार्म आहे कसं वाटलं नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि तुमच्याजवळ जर असे फार्म असतील तर नक्कीच आपल्याला जे स्क्रीनवरती नंबर दिला आहे हा आपला संपर्क नंबर आहे, हा चॅनलचा नंबर आहे. यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्याजवळ असं फार्म असेल, तुमच्या फार्मची जाहिरात करायची असेल किंवा तुमच्या फार्मची माहिती द्यायची असेल किंवा एखादा नवयुवक तरुण शेतकरी आहे, त्यांच्याकडं बऱ्याच असं कोंबड्याचा स्टॉक वगैरे असतो, केलेला असतो व्यवसाय आणि कुठंतरी त्यांचे कोंबड्या वगैरे विक्री होत नाहीत, त्यांच्यासाठी जर आपण हा व्हिडिओ जर शूट केला, ज्यांना नवीन शेतकऱ्यांना कोंबड्या पाहिजेत त्यांना माहिती होतं आणि आपल्या जे कोंबड्या आहेत ह्याला कुठलाही तुमचा रुपयाही चार्ज घेतला जात नाही. ह्या कोंबड्या तुमच्या सेल होतात. तर शेतकऱ्यांसाठी आपण माहिती दाखवत असतो. जर शक्य जर वाटलं तर नक्कीच दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्याकडून तुमचा जो माहिती आहे आपली शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचू. चला, राम राम. काय वाटलं?